मी डॉक्टर अविनाश फुंडे. माझं आसगावला डॉक्टर फुंडे अल्टिमेट हेल्थ शिबिर म्हणून एक ऍक्टिव्हिटी चालते. दवाखाना माझा विश्वकर्मा नगर नागपूरला आहे. पण ही जी एक मंथली ऍक्टिव्हिटी आहे माझी, ज्याच्यामध्ये 6 दिवस एका ठिकाणी राहून रेसिडेन्शियल असं शिबिर आम्ही गेल्या 8 वर्षापासून घेतो. ज्याच्यामध्ये योग, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी याच्या माध्यमातून आम्ही शरीराची आणि मनाची अतिशय शास्त्रीय पद्धतीने शुद्धी करून घेतो. आणि गेल्या 8 वर्षाचा आमचा अनुभव असा आहे की त्यामुळं लोकांच्या ज्या काही क्रॉनिक डिझीज आहेत, डायबिटीज असू द्या, बीपी असू द्या, हार्टचे डिझीज प्रॉब्लेम्स असू द्या, ऍसिडिटी असू द्या, स्किनचे काही प्रॉब्लेम असू द्या, ते सगळे प्रॉब्लेम्स अतिशय मुळापासून दुरुस्त होताना आम्हाला दिसत आहेत. आणि त्यामुळे हे आम्ही कंटिन्यू करतो. मुंडे सर, अगदी आगळं वेगळं असा आपला हा प्रकल्प आहे. काय सांगणार, कसं काय सुरुवात झाली? सुरुवात फार इंटरेस्टिंग आहे. तसं मी पकवासा हॉस्पिटलचा किंवा कॉलेजचा विद्यार्थी आहे. पकवासा म्हणजे महालनाचे पकवासा नाव नाही, श्री आयुर्वेद नाव आहे. पण आम्ही तिथे काय बघितलं की तिथे पण पंचकर्मासाठी खरं म्हणजे श्री आयुर्वेद महाविद्यालय किंवा पकवासा अतिशय फेमस होता. पण आमचा जो अनुभव होता की जे लोक तिथे ऍडमिट होते किंवा शिकताना जे बघितलं आम्ही, तर फार कमी लोकांना रिझल्ट मिळतो. त्याच्यामुळे आयुर्वेदाबद्दल आमची त्यावेळेस काही आस्था तयार झाली आणि मग आम्ही सोबत आयुर्वेदासोबत काही इतर अभ्यास केला आणि ऍलोपॅथीची आम्ही प्रॅक्टिस करत होतो गेले 20-25 वर्ष. पण एक 9-10 वर्ष आधी पुण्याचं तेजगन फाउंडेशन म्हणून फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनचं सिंहगड रोडला एक आश्रम आहे त्यांचा, त्या ठिकाणी स्वास्थ्य शिबिर घेतलं जातं. तर अनायशी ते स्वास्थ्य शिबिर करण्याची संधी एका मित्रामुळे मला आली आणि ते शिबिर केल्यानंतर मी बघितलं साधारण 100 लोक पार्टिसिपंट होते आणि योग आयुर्वेद नॅचरोपॅथीचं शिबिर होतं. तर 5 दिवस तर मला काय वाटलं नाही, कारण की जे आम्ही शिकलो साधारण त्याच गोष्टी होत्या. पण 5व्या दिवशी जेव्हा एक जण उठून सांगायला लागला की सर माझं हे थोडं, मला चालतं नव्हते, बसता नव्हते, तिथे मी आता बसू शकतो, माझं सगळं दुखणं गेलं, पद्मासनात बसू शकतो. आणि असं 1-2 नाही, तर माझ्यासारखे 10-20 लोक जे काही स्वस्त असताना गेले होते ते सोडले, तर बाकी जे 60-70 लोक त्रासांसाठी आले होते, अतिशय गंभीर बिमाऱ्यांसाठी आले होते, मोठ्या मोठ्या फाईल्स घेऊन आले होते, सगळं एकानंतर एक सांगायला लागले, अरे माझं दमा पण ठीक झाला, माझं हे पण ठीक झालं, माझं ते पण. मला एकदम आश्चर्य झालं. तर आम्ही बघत होतो की पेशंटला तिथे कोणालाच आराम होत नव्हतं किंवा फार कमी प्रमाणामध्ये आराम व्हायचे, आणि इथे एवढं जवळजवळ 100% लोकांना आराम कसा. आणि मग मी परत 3-4 शिबिर लगातार केले तिथे आणि प्रत्येक शिबिरामध्ये मला जवळपास 10% रिझल्ट. हे तर आपण शिकलेलो आहोत, आपल्याला येत पण आहे, एवढं जर फायदे देणारी वस्तू आहे तेही आपण आपल्याकडे सुरू केली पाहिजे. आणि अशा प्रकारे त्याचा सुरुवात झाली. तर तेजगन फाउंडेशन मध्ये तेजगुरु सहशींचं मार्गदर्शन तिथे मिळत होतं त्या शिबिरावर, आणि डॉक्टर सारंग पाटील आणि डॉक्टर नितीन पाटील हे तिथे चॅरिटेबली आपलं सेवा द्यायचे. आणि ते शिबिर जे बघितलं त्या सगळ्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद आणि अशा पद्धतीने शिबिर. मागील 8 वर्षापासून आपण ही सेवा देत आहात. योग, नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद याची जोड करून आतापर्यंत कित्येक लोकांना आपण बरं केलेलं आहे. हो सर, जवळजवळ 100%, ऍज गुड एज 100%. म्हणजे फारच कमी 1-2 लोक असे आहेत ज्यांना फायदा झालेला नाही, अदरवाईज 100% लोकांना फायदा. त्याच्यामध्ये डायबिटीसचे पेशंट आले, ब्लड प्रेशरचे आले, हार्टचे आले, स्किनचे आले, ऍसिडिटीचे आले, वेगवेगळ्या प्रकारचे. आज बघायला गेलं तर हार्ट डिसीज झालं, शुगर झालं, कॅन्सर झालं, या प्रकारचे पेशंट वाढतात आपल्या इथे. नागपूर जे कॅन्सर कॅपिटल आहे, तर यासाठी पण आपल्या इथे सुविधा आहेत. नक्की, खास करून त्यासाठीच आहे. तसं तर आपलं जे उद्देश आहे की लोकांनी बिमार व्हायच्या आधीच यावं, पण अजून त्या अवेअरनेसला तर वेळ आहे. पण जे क्रॉनिक डिसीज कोणता पण असू द्या, तुम्हाला डायबिटीस असू द्या, बीपी असू द्या, स्किनचा त्रास असू द्या, का हे कमी होत आहे. सगळ्यात आश्चर्याची बाब हे आहे की 6 दिवस तर आपलं शिबिर आहे, पण ऍक्च्युअली मिरेकलचा डेच आहे 3रा. डे 3लाच लोकांचे जे काही कंप्लेंट्स आहेत त्या कमी व्हायला सुरुवात होते मोठ्या प्रमाणात. आणि पुढच्या 3 दिवसामध्ये आपण हे शिकतो की आता सर आपण बिमारीपासून मुक्त झालो, पण नेहमीच आपण कसं बिमारीपासून मुक्त राहायचं याचं ट्रेनिंग पुढच्या 3 दिवसामध्ये दिलं. तर डे 3 हा इथला मिरेकल डे आहे. सर, 6 दिवसाचा जो काळ आहे त्यात वेगवेगळ्या कोणत्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करणार? याच्यामध्ये आयुर्वेदिक पंचकर्म, पंचकर्मापैकी 3 मुख्य जे पंचकर्म आहेत ते इथे होतात.
नसेल वमन आणि विरेज. पण त्याचं पूर्वकर्म अतिशय योग्य पद्धतीने केलं जातं. तिथं जेव्हा आम्ही बघितलं की का कारण आहे की इथे एवढे रिझल्ट नाही आहेत आणि म्हणजे इतरत्र तेवढे रिझल्ट नाही आहेत आणि या शिबिरात एवढे रिझल्ट आहेत किंवा ते पुण्याच्या शिबिरात एवढे रिझल्ट होते, त्याचं कारण जेव्हा मी शोधलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 2 कारण आहेत. की पंचकर्माचे सगळे रिझल्ट जो आहे तो अवलंबून आहे त्याच्या पूर्वकर्मावर. ती जी पूर्वकर्माची ती तयारी आहे ती जेवढी शास्त्रीय पद्धतीने केली असेल तेवढा पंचकर्माचा रिझल्ट येईल असं याच्यावरून माझ्या इथे पूर्वकर्म अतिशय योग्य पद्धतीने केलं. आणि दुसरी गोष्ट, जे काही क्रॉनिक डिसीजेस आहेत त्या सगळ्यांच्या निदानामध्ये म्हणजे कारण, निदान हा आयुर्वेदिक शब्द झाला, त्यांची जी कारणं आहेत तर सगळे वेगवेगळी कारणं आहेत वेगवेगळ्या बिमाऱ्यांची. पण सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर एक जे आम्ही शिकत असताना आमच्या लक्षात आलं की स्ट्रेस. स्ट्रेस ही कॉमन कारण होतं. बीपीचे पण कारण शोधवा, डायबिटीसची शोधवा किंवा कोणती पण, त्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर होतं स्ट्रेस. इलाज काय याचा? इलाज काही नाही. पण पेशंट फाउंडेशनचं एक शिबिर असते महास्मरण शिबिर. तर त्या शिबिरामध्ये सांगतात की स्ट्रेस फ्री आणि आनंदी कसं आहे. तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनच या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली म्हणाल काय हरकत नाही. एक 25 वर्ष आधी मला माझी आधी गावाकडेच प्रॅक्टिस होती, जिथे आता सेंटर आहे ना तिथेच प्रॅक्टिस होती. पण तिथे मला काही कारणाने हायपरथायरॉइडिझमचा त्रास सुरू होता आणि हायपरथायरॉइडिझम माझंच फील्ड आहे. सगळे माझे सिनियर्स ते माझ्या ओळखीचेच होते, त्यांची मी मदत घेतली आणि ट्रीटमेंट सुरू केलं. पण झालं काय, ते मेडिसिन रेजिस्टंट हायपरथायरॉइडिझम आहे म्हणे, ते मेडिसिनला काही दाद देत नाही. तर ऑपरेशनची तयारी सुरू झाली की ऑपरेट करायला लागेल किंवा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोपी करायला लागेल आणि अशी ही तयारी सुरू होती. त्या दरम्यान मला काय व्हायचं की मेडिसिन घेतलं की हायपोथायरॉइडिझम व्हायचं आणि मेडिसिन बंद केली की हायपरथायरॉइडिझम व्हायचं. आणि या दोन्ही शिफ्टिंगच्या वेळेस मला सिव्हिअर फिवर यायचा, खोकला वाढायचा, दम वाढायचा, असे त्रास व्हायचे. म्हणजे माझं सगळं मुश्किल होऊन गेलं होतं विथ ऑल हेल्प ऑफ मेडिकल फॅसिलिटी. आणि आता ऑपरेशनची तयारी सुरू होती तेवढ्यात बाय चान्स मला हे महास्मरण शिबिर करायला मिळालं. आणि त्या शिबिरामध्ये जे आनंदी राहायची गुरुकिल्ली मिळाली, स्ट्रेस फ्री लाईफ जगायची गुरुकिल्ली मिळाली. आणि त्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये माझी लहानपणापासूनची सर्दी ते हायपरथायरॉइडिझम मेडिसिन रेजिस्टंट ते सगळं झालं. आणि मला स्वतःच्या अनुभवाने कळलं की स्ट्रेस फ्री लाईफस्टाईल झाल्याबरोबर किती बदल स्वास्थ्यामध्ये होतो. या दोन्ही गोष्टीचा जोड झाला आणि अनायाशी ते स्वास्थ्य शिबिर बघायला मिळालं. तर या 2 गोष्टी आहेत की पूर्वकर्म चांगलं होणे आणि त्याच्यामध्ये आनंद ऍड होणे, स्ट्रेस फ्री लाईफ ऍड होणे. या 2 गोष्टी ऍड झाल्याबरोबर हे रिझल्ट वाढले असं माझं मत. आज कोणाला पण कोणताही त्रास झाला तर तो ऍलोपॅथीकडे जातो. ऍलोपॅथीची मदत घेतानाच आपण ही जागरूकता ठेवली पाहिजे की याच्याने आपल्याला तात्पुरता आराम मिळत आहे, आपण मुळावर पण काम सोबत केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेद नक्की मदत करू शकतो. तर त्याचा लाभ आपण जिथे जवळजवळ शक्य आहे. डॉक्टर फुंडे अल्टिमेट हेल्थ कॅम्प जे आहे शिबिर आहे, इथे कोणकोणत्या सुविधा प्रमुख पद्धतीने उपलब्ध आहेत? इथे आयुर्वेदिक पंचकर्म आणि योगिक षटक्रिया यांचे पूर्वकर्म आणि प्रधान कर्म हे दोन्ही व्यवस्थित पार पडावेत यासाठी लागणारी सगळी जी काही आवश्यकता आहे त्या सगळ्या पूर्ण आहेत. एक साधारणतः 4.5 एकराच्या परिसरामध्ये निसर्गरम्य असा निसर्ग आपल्या सानिध्यात आहे. ऑक्सिजनने भरपूर अशी ती जागा आहे आणि 20 लोकांचं राहण्याची आणि या क्रियांना लागणारी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध. कोणत्याही रोग म्हटल्यावर एक विषय येतो पैसा. तर आपले जे 6 दिवसाचा नेमका कॅम्प आहे त्यासाठी काय नेमका दर आपण ठेवलेला आहे? काय शिबिर आहे, याला लागणारा जो खर्च आहे, याला उभं करायला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर याच्या दृष्टिकोनातून जर एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर या 6 दिवसाची फीस कमीत कमी 1 लाख रुपये असेल. पण आता हे रुजवणं कठीण काम आहे, नवीन गोष्ट आहे, त्याच्यामुळे अगदी बॉटलनेक आम्ही फीस ठेवली आहे त्याची. पण 6 दिवसाची आम्ही 15,000 रुपये चार्ज करतो. पण हे काही खरं म्हणजे एखाद्या प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंटला परवडणारा ही फीस नाही आहे. एकदम चॅरिटेबल रेट्स आहेत. ज्या संस्था
डोनेशनवर चालतात त्याच या रेट्स मध्ये सेवा देणं अफोर्ड करू शकतात. आता आमचा सगळं प्रयत्न आहे, काही मित्र सहकारी आहेत, सगळ्या लोकांचा सहकार्य आहे, त्याच्यामुळे आम्ही 15,000 रुपये फीस चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जागतिक स्तरावर जे आमचे लोक म्हणजे बघत आहेत, दर्शकगण बघत आहेत, त्यांना जर आपल्याशी जुडायचं असेल किंवा उपचार संदर्भात आपल्याशी भेटायचा, संपर्क करायचा असेल, तर ते कशा प्रकारे आपल्याशी जुडू शकतात? तर लोकांनी आमच्यापर्यंत कसा पोहोचावा हा तुम्ही प्रश्न केला. तर आमची वेबसाईट आहे fundeultimatehealth.com म्हणून. तर या आणि युट्यूब चॅनल आहे आमचं. तर युट्यूब चॅनलवर तुम्ही लोक भेट देऊ शकता आणि आमची जी वेबसाईट आहे त्याला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याच्यामध्ये आमच्या आताच्या ऍक्टिव्हिटीज आणि कसं तुम्ही जोडू शकता, कशी ऍडमिशन घेऊ शकता, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. 9823084568 हा एक नंबर आहे. तर याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. परत एकदा मी नंबर सांगतो, 9823084568. आज के लिए बस इतना ही। ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ। हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें। धन्यवाद।